रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज खूप सुंदर आणि चांगला असा फ्लॅट आहे जो अनयूज अनटच असणारा आहे। कल्पतरू पार्क सिटीच्या अंदर येमेन्सा नावाचं म्हणजे क्लस्टर आहे। त्याच क्लस्टरचा आत्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी पोझिशन मिळाला एक फ्लॅट आहे जो 2 BHK असणार आहे। त्याच्या कार्पेट संदर्भातला जर आपण विचार केला तर 632 कार्पेट असणारा हा 2 BHK फ्लॅट असणार आहे। आणि जर फ्लॅटमधनं जर आपण आता फ्लॅटच्या हॉलमध्येच उभे आहोत, असा सुंदर असा व्ह्यू आहे स्विमिंग पूलचा, जो तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपर स्विमिंग पूल म्हणा की हे जे सगळं क्लब हाऊस वगैरे तुमच्या घरामधनं सुंदर असं दिसतं। खरं तर हा फ्लॅट आत्ताच ह्या मालकांनी पोझिशन घेतलेला आहे, पण यांना विकायचा आहे, कारण त्यांनी ॲज इन्व्हेस्ट म्हणून घेतला होता। आता त्यांना तो सेल करायचा आहे। मेंटेनन्स वगैरे ऑलरेडी पे केलेला आहे, त्याच्यामुळे मेंटेनन्स काही दिवस भरण्याची नक्कीच गरज नसणार आहे। आणि सगळ्यात विशेषतः जर हा ठाणा स्टेशनपासून जर याचा आपण विचार केला तर 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हा प्रोजेक्ट असणार आहे। आणि याच्याच आतमध्ये नमो सेंट्रल पार्कचं 20 एकरचं खूप मोठं गार्डन आहे जे आहे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशननी डेव्हलप केलेलं आहे, जे तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं असणार आहे। राहिला प्रश्न इथे शाळा, कॉलेज किंवा हॉस्पिटल्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर बघितलं तर शाळा, कॉलेज सगळ्या गोष्टी इतमच सुखसुविधा तुम्हाला ह्या साईडला मिळतील। राहिला प्रश्न लिफ्ट वगैरेला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नसणार आहे। आणि त्याच पद्धतीचा हा खरं तर 2 BHK फ्लॅट आहे जो मी तुम्हाला आज दाखवतोय। अनयूज अनटच असणारा हा जो फ्लॅट आहे तोच हा फ्लॅट आहे। याचं जर आपण कंपासद्वारे जर समजा एंट्रन्स किंवा एक्झिट काय आहे ते जर बघायचा विचार केला तर जर बाहेर जाताना विचार केला तर हा ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे, म्हणजे बाहेर जाताना पूर्व आहे, आतमध्ये येताना पश्चिम आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही ह्या लॉबीमध्ये येणार आहात त्यावेळेला तुम्ही लॉबीमधली जागा बघू शकता, तुम्हाला प्रचंड अशी मोठी जागा लॉबीमध्ये मिळते। पलीकडल्या साईडला 4 फ्लॅट आहे, ह्या साईडला 4 फ्लॅट आहे। लिफ्टचं प्रावधान जर आपण विचार केला तर 4 ते 5चं लिफ्ट प्रावधान आहे। ह्या आपल्या पण लॉबीमध्ये जर आपण 2 फ्लॅट पलीकडल्या साईडला आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत। तसं जर बघितलं तर लाईक हायर फ्लोअरला फ्लॅट नाही, बिल्डिंग जर बघितलं तर 26 माळ्याची आहे, पण हा जो फ्लॅट आहे हा आपला लोअर फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे। ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता हा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे, म्हणजे पश्चिम दिशेला फ्लॅट असणार आहे। हॉल संदर्भातलं जर तुम्ही बघितलं तर हॉल बघू शकता, ह्या साईडला ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। आणि हॉल जर तुम्ही बघितला तर असा 10x16चा हा तुम्हाला हॉल मिळतो। आणि हॉलमधनं ज्यावेळेला आपण आपल्या खिडकीतनं बाहेर बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला तुमच्या ॲमेनिटीजचा व्ह्यू मात्र मिळतो। आणि समोरची बिल्डिंग आहे येमेन्साचीच आहे, हे समोरचे फ्लॅट तुम्हाला इकडनं दिसतात। जर आपण ह्या हॉलच्या ह्या साईडला जर आपण तुम्हाला हा जो मधला एरिया आहे 13x3चा हा एरिया आहे। आणि नंतर इमिडिएटली इथे एक बाथरूमची सुविधा दिलेली आहे। असं बाथरूम पण तुम्ही बघू शकता की किती मोठं आणि किती प्रशस्त आहे। 7.5x5चं तुम्हाला बाथरूम पण इथे नक्की मिळतं। आणि जस्ट त्याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला डबल प्लॅटफॉर्म असणारं किचन असेल, 10x7.5x7चं किचन आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत तुम्हाला इकडे खिडकी प्रॉपर दिलेली आहे, तुम्ही बघू शकता ह्या साईडला अशा पद्धतीचं हे किचन असणार आहे ह्या फ्लॅटचं। आणि त्याच्यानंतर जर समजा आपण इकडे आलो तर इकडे आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला एक बेडरूम आहे। आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी हा डक्ट दिलेला आहे, जो वॉशिंग मशीन तुमची सेट इथे प्रॉपरली होऊ शकते। आणि त्याच्या जस्ट जर आपण अपोजिट साईडला आलो तर इथे तुमचं हे बेडरूम असणार आहे, जे 10x10चं तुम्हाला हे बेडरूम आहे। अधिक जर तुम्ही हे बघितलं तर 5x2चा हा तुम्हाला कपाट बनवण्यासाठी पण जागा आहे। ह्या साईडला तुम्हाला प्रॉपर अशी विंडो आहे, ह्या विंडोमधनं जरी बघितलं तर तुम्हाला ॲमेनिटीजच दिसतात आणि असं सुंदर तुम्हाला आतल्या तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं अशा पद्धतीचा। आणि एसीचे डक्ट वगैरे जे लावायचे त्यासाठी त्यांनी ऑलरेडी खाली प्रावधान करून ठेवलेलं आहे। एसीचे तुमचे ते आउटर आहेत ते तुम्ही त्या साईडला नक्की लावू शकतात। आणि नंतर ज्यावेळेला आपण शेवटच्या बाथरूममध्ये बेडरूमला येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे 7.5x5चं तुम्हाला इथे पण परत प्रॉपर बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं मिळतं, जे नवं कोरं आणि चांगलं सिस्टमॅटिकली सेट केलेलं आहे। परत हा थोडासा एरिया इथे आपण मिळतो। हा एरिया सोडून जर बेडरूमची साईज आपण विचार केली तर तुम्हाला हा पण बेडरूम 10.5x10चा हा फक्त बेडरूम एरिया आहे। आणि ज्याच्यात तुम्ही कपाटाची जागा आपण मोजलेली नाही आहे, 2x7चं तुम्हाला हे कपाटाची जागा पण उपलब्ध आहे। तुमच्या बेडरूममधनं जर तुम्ही समोर बघितलं तर तुम्हाला प्रॉपरली एक असं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा ज्या आहेत, तुमचे लहान मुलं जर खेळत असतील तर तुम्ही घरामधनं त्यांना लक्ष ठेवू शकता, अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं पण वातावरण मिळतं। हा फ्लॅट जो आहे हा विकायचा आहे मालकांना
तर मालकांनी ठेवताना 1,31,00,000 रुपये किंमत ठेवलेली आहे। त्याच्यानंतर निगोशिएशन हा पार्ट थोडाफार त्याच्यात असणार आहे। जर हा अशा पद्धतीचाच कल्पतरूमध्येच फ्लॅट हवा असणार असेल तर मला असं वाटतं मला संपर्क करा। मी हा फोन नंबर आमचा आहे, त्याच्यावरती फोन करा। मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो। असेच नवीन नवीन फ्लॅट घेऊन येण्याचा आम्ही रोज काहीतरी चांगला प्रयत्न करतोय। जास्तीत जास्त लोकांनी आमचे व्हिडिओज, आमचे फ्लॅट्स बघावे हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो। आणि आम्हाला जास्तीत जास्त ते सबस्क्रायबर्स केलं तर तेही खूप बरं होईल। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।